मुंबई गोवा महामार्गाला आता 2026 ची डेडलाईन बघायला मिळते। नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटलेले आहेत। आणखी मुदतवाढ देण्यास गडकरी यांनी स्पष्ट नकार दिल्याचं बघायला मिळतंय। 2 टप्प्यांच्या ठेकेदारांना अजूनही मुदतवाढ हवी असल्याचं समजतंय। मार्च 2026 या मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याची नितीन गडकरी यांनी सक्ती दिली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम आहे ते सुरू आहे। या ठिकाणी हे काम होत असताना गेली 14 वर्ष या कामाला हे लागत आहेत। आता या काम हे प्रगतीपथावरती असताना ही डेडलाईन देण्यात आलेली होती। त्या डेडलाईनच्या आधी हा संपूर्णपणे रस्ता आहे तो पूर्ण करायचा होता, परंतु तो पूर्ण न झाल्याने नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बैठक घेतलेली आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची देखील कानउघडणी आहे ती केलेली आहे। तर पुढचा जो वाढीव टप्पा आहे तो वेळ आहे ती वाढून कॉन्ट्रॅक्टरांनी मागितलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर एकूणच आरिवली ते काटे आणि काटे ते वाकेड या 2 टप्प्याच्या ठेकेदारांना अजून मुदतवाढ आहे ती मागण्यात आलेली असून 2026 पर्यंत हा जो रस्ता आहे तो पूर्ण करण्यासंदर्भात आदेश आहे नितीन गडकरींनी दिले आहेत। त्यामुळे जर पाहायचं झालं तर या संपूर्णपणे मुदतवाढ दिलेली आहे त्यामध्ये तरी हा रस्ता होतोय का आणि कोकणवासियांना एक सुखकर असा रस्ता मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।